12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीच्या चौथा चॅप्टर आपला चालू आहे आणि हा चौथा चॅप्टरचा जवळपास आपला तिसरा व्हिडिओ आहे. याच्या अगोदर 2 व्हिडिओ ऑलरेडी आपल्या बिग बुल बॅच मध्ये अपलोडेड आहेत. बघा आता सध्या करंट सिच्युएशन मध्ये आपण जो टॉपिक डिस्कस करत आहोत, कर्ज रोखे विक्रीच्या तरतुदी आपण पाहत आहोत आणि याच्या अगोदरच्या क्लासमध्ये कंपनी कायदा 2013 नुसार जर एखाद्या कंपनीला त्यांचे कर्जरोखे विक्री करायचे असतील तर काय काय तरतुदी आहेत ते आपण बघितलं होतं. आजच्या क्लासमध्ये आपल्याला बघायचं आहे की कंपनीचे भांडवल आणि कर्जरोखे नियम 2014 मध्ये काय काय गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत कर्जरोखे विक्री होत असताना हे आपल्याला पाहायचं. ऑलराईट, 4 पॉइंट आहेत, अतिशय महत्वाचे आहेत. स्टेप बाय स्टेप आपण चालू करूयात. सर्वात पहिले बघा, कंपनी नियम, कंपनी कायदा 2013 वेगळं आणि त्या कायद्यातील 2014 मध्ये जे नियम सांगितलेले आहेत कंपनी नियम 2014 वेगळे. प्रत्येक गोष्टीमध्ये फरक असतो. ओके, आता ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, नियम 18 नुसार तरतुदी, कंपनी नियम 2014 आणि 18 मध्ये 2014 मध्ये पण काही तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत आणि 18 मध्ये बघा परिस्थितीनुसार नियम कायदे कायद्यामधले छोटे छोटे गोष्टी बदलत असतात. कायदा 2013 चा आहे बट 2013 ची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. त्यामुळे वरचे वर 2 वर्षाला 3 वर्षाला कायद्यामध्ये बदल करणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ लेटेस्ट एक्झाम्पल सांगतो, भारतामध्ये 2017 मध्ये जीएसटी ऍक्ट लागू करण्यात आला होता आणि ज्या वेळेस जीएसटी ऍक्ट लागू करण्यात आला होता त्यावेळेस 0, 5, 12, 18, 28 असे स्लॅब्स टाकण्यात आले होते. बरोबर, तुमच्यापैकी ज्यांचा कॉमर्स आहे 11वी अकाउंटच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघितलं असेल की जीएसटीचे चार्ट आहे. 0% मध्ये काय दिलेले आहेत, 5% मध्ये, 18% मध्ये, 28% मध्ये. बट आजच्या सिच्युएशन मध्ये कंपनीनं भारतीय सरकारनं, आयकर विभागानं किंवा जीएसटी काउन्सिल ऑफ इंडियानं ते सगळे टॅक्स स्लॅब रद्द करून टाकलेत. आता एक तर 5% किंवा डायरेक्ट 18%, 28% गायब, 12% गायब. राईट, हे गोष्टी असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. सो कंपनी कायदा भलेही 2013 मध्ये आहे बट त्यातील काही नियम 2014 मध्ये आहेत, त्यातील काही नियम 18 मध्ये आहेत. ऑलराईट, सो स्टेप बाय स्टेप आपण स्टार्ट करूयात. सर्वात पहिले काय सांगण्यात आलेलं आहे, सुरक्षित कर्ज रोख्याची कालावधी. आता नीट बघा, व्यवस्थित लक्षात ठेवा. एक्झाम्पल वाईज सांगतो की आपल्या कंपनीचं नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. जस्ट एक एक्झाम्पलच्या तौर पर सांगायला, गिव्ह मी जस्ट 1 मिनिट ऑफ टाइम. ओके, काही गोष्टी समजून घेणं अतिशय महत्वाचे असतात. ही आपली कंपनी आहे रिलायन्स कंपनी आणि आपल्या कंपनीला 15 करोड रुपये पाहिजे. किती करोड रुपये पाहिजे? 15 करोड. आणि हे आपण कर्ज रोख्यांच्या स्वरूपात घ्यायलो, लोकांकडून कर्ज रोख्यांच्या स्वरूपात घ्यायलो. आता लोक म्हणतील की बाबा आम्ही तुम्हाला पैसे द्यायलो तर त्याचा फायदा आम्हाला काय? तर आपण त्यांना सांगायचं की बाबा आम्ही दर महिन्याला तुम्हाला त्या पैशावर काय देऊ? इंटरेस्ट देऊ. लोक म्हणतील की, सर्वसामान्य ज्यांना आपण कर्जरोखे विकायलो ते म्हणतील की बाबा हे पैसे आम्हाला परत कसं करणार? तर आपण त्यांना सांगायचं की बाबा हे 15 करोड रुपये घेऊन आम्ही व्यवहार करणार, नफा कमवणार, त्यातून तुम्हाला पैसे देणार. नुकसान झालं तर आमची या ठिकाणी एक जमीन आहे, ती जमीन विकून आम्ही तुम्हाला पैसे देऊ आणि हे या कागदावर सुद्धा लिहिलेलं आहे. असे नियम वाटी करून आपण कर्जरोखे प्रमाणपत्र त्यांना दिलेत आणि त्यांच्याकडून पैसे घेतलेत. अशा प्रकारच्या कर्जरोख्यांना सुरक्षित कर्जरोखे म्हणतात किंवा तारण असलेले कर्जरोखे म्हणतात. हे आपण मागच्या काही क्लासमध्ये बघितलं. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की कंपनी अशा प्रकारचे जे सुरक्षित कर्जरोखे असते यांची जी कालावधी असते की किती वर्षासाठी तुम्ही पैसे घेतात, प्रत्येक गोष्टीची लिमिट असते ना. राईट, तर इथं काय सांगण्यात आलेलं आहे की सर्व सुरक्षित कर्जरोख्यांची परतफेड कर्जरोखे विक्री केल्याच्या तारखेपासून 10 वर्षात केली पाहिजे. कंपनी जर अशा प्रकारचे कर्जरोखे विकायली की जर त्या कर्जरोख्याची परतफेड कंपनी करू शकली नाही तर कंपनी एखादी संपत्ती विकून ते पैसे देईल, अशा प्रकारची विकत असेल तर कंपनीला जास्तीत जास्त किती वर्षासाठी पैसे उधारीवर घेता येते किंवा किती वर्षासाठी कर्जरोखे ची विक्री करता येते? फक्त आणि फक्त 10 वर्षासाठी. किती वर्षासाठी? 10 वर्षासाठी. समोर काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या कंपनी किंवा कंपनीचे व्यवहार मंत्रालय, केंद्र सरकार किंवा रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेल्या फक्त काही कंपन्याच कर्जरोख्यांची विक्री
30 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी करू शकतात. आता नीट लक्षात घ्या, पायाभूत सुविधा या शब्दाचा अर्थ आहे इन्फ्रास्ट्रक्चर, राईट. आता काही कंपन्या रोड बनवत असतात, राईट. काही कंपन्या वीज निर्मिती वगैरे करत असतात, तारे वगैरे. काही कंपन्या रेल्वेचे पटऱ्या वगैरे टाकत असतात, राईट. काही कंपन्या बांधकाम वगैरे काय करत असतात. पायाभूत सुविधा, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, अशा प्रोजेक्ट्स मध्ये काही कंपनी काम करत असतात. रेल्वे, ब्रिज बनवणे, राईट, उडान पूल वगैरे बनवणे, अशा कंपन्यांना पायाभूत सुविधामध्ये किंवा पायाभूत प्रकल्पांमध्ये गुंतवलेल्या कंपन्या असं म्हणतात. किंवा डॅम बनवणारी कंपनी सुद्धा याच्यामध्येच येते, राईट. सर्वात सोपं रोड्स. ओके. कंपन्या किंवा कंपनी, व्यवहार मंत्रालय, केंद्र सरकार आणि किंवा रिझर्व्ह बँकेने दिलेल्या काही कंपन्या असतात की जे 30 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी करू शकतात. जसं की आता NHAI, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, एक प्रकारची जे कंपनी आहे जे बॉन्ड इश्यू केली होती आणि ही काइंड ऑफ गव्हर्नमेंट ऑथोराइज कंपनी आहे. तर अशा प्रकारचे जे कंपन्या असतात, गव्हर्नमेंटशी रिलेटेड कंपन्या असतात किंवा त्यांनी परवानगी दिलेल्या काही कंपन्या असतात, ह्यांनाच फक्त 30 वर्षापर्यंत ते बॉन्ड विकू शकतात. म्हणजे अशा कंपनीमध्ये एकदाच पैसे टाकून टाकायचे, 30 वर्ष दरवर्षी तुम्हाला सर्टन अमाऊंटनं डिबेंचर्सवर इंटरेस्ट भेटत जाईल. ऑल राईट. चला, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय सांगण्यात आलेला आहे. आता वरच्या पॉइंट मध्ये जर काही लक्षात ठेवायचे असतील, टेक अवे किंवा की नोट्स असतील, तर एवढंच लक्षात ठेवा की सुरक्षित कर्ज रोख्यांची जी कंपनी विक्री करायली ते 10 वर्षासाठीच करू शकते. बट गव्हर्नमेंट ऑथोराइज काही कंपन्या असतात, पायाभूत सुविधामध्ये, बांधकामामध्ये रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेली कंपनी असते, अशा कंपन्या 30 वर्षासाठी विकू शकतात. ओके. मालमत्तेवर बोजा स्थापन किंवा निर्माण करणे, आपण आत्ताच डिस्कस केला होता की जेव्हा आपण आपल्या रिलायन्स कंपनीचे शेअर्स विकायला काढलो, रिलायन्स कंपनीचे कर्ज रोखे विकायला काढलो, तर कर्ज रोखे म्हणले की बाबा आम्ही तुम्हाला पैसे देऊ, बट 10 वर्षानंतर तुम्ही आम्हाला पैसे देऊ शकण्यास असमर्थ ठरलात, तर मग तुम्ही आम्हाला ते पैसे कसे देणार. मग आपण सांगलं की बाबा आम्ही हे, आमची एक जमीन आहे 15 एकर 20 एकर, ती जमीन विकून आम्ही तुम्हाला पैसे देऊ, राईट. ह्याला म्हणतात त्या जमिनीवर बोजा निर्माण करून कर्ज रोखे विकणे. म्हणजे आपण काय करायलो, आपली जमीन काइंड ऑफ एक प्रकारचं जमीन तारण ठेवायला, त्याच्यावर बोजा निर्माण करायलो आणि कर्ज रोखे घ्यायलो, आणि अशा प्रकारची जमीन आपण अननेसेसरीली विकू शकत नाही. उदाहरणार्थ सोप्या भाषेत सांगतो की सपोज तुम्ही काय केलं की तुमच्या घराचे कागदपत्र बँकेजवळ ठेवून घरावर कर्ज घेतलं, म्हणजे इनडायरेक्टली त्याला म्हणतात घरावर बोजा निर्माण करून कर्ज घेणे. आता तुम्हाला घर विकायचं आहे, तर जोपर्यंत तुम्ही घराची कागदपत्रे समोरच्या माणसाला देत नाही तोपर्यंत पैसे देईल का? नाही. तशाच पद्धतीने तुमचे कागदपत्र तुमच्याजवळ नाहीत, बँकेकडे आहेत, राईट. हे अशाच पद्धतीने अशा प्रकारची जी मालमत्ता असते याच्यावर बोजा निर्माण करून कर्ज रोखे विकणे असे म्हणतात. आता किंवा स्थापन करणे. आता याच्याबद्दल पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, अतिशय महत्वाचं आहे, समजून घ्या. इथे काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनीला तिच्या मालमत्तेवर किंवा तिच्या दुय्यम किंवा धारक कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करता येतो. आता दुय्यम किंवा धारक म्हणजेच काय, साध्या सोप्या भाषेत सांगतो. आता मेन रिलायन्स कंपनी ही मेन कंपनी आहे, बरोबर. तिची दुय्यम किंवा धारक कंपनी जिओ, राईट. रिलायन्स स्मार्ट त्यांची दुय्यम किंवा धारक कंपनी आहे. टाटा मोटर्स, तर टाटा मोटर्स किंवा टाटा उद्योग समूह मेन कंपनी आहे. झुडिओ ही त्यांची पॅरेंट कंपनी आहे. किंवा ट्रेंट, वेस्ट साइड हे त्यांचे धारण कंपन्या आहेत. काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. कंपनी तिच्या मालमत्तेवर किंवा तिच्या दुय्यम किंवा धारक कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करते. कर्ज रोखे विक्रीचे संपूर्ण मूल्य, नीट लक्षात घ्या, कर्ज रोखे विक्रीचे संपूर्ण मूल्य व व्याज देण्यासाठी बोजा निर्माण केल्या जाणाऱ्या मालमत्तेचे मूल्य योग्य असले पाहिजे. आता इथं नीट लक्षात घ्या, आपली रिलायन्स कंपनी लोकांकडून 15 करोड घ्यायली आणि लोकांना सांगायले की बाबा इफ इन केस आम्ही पैसे देण्यास असमर्थ ठरलो, तर आम्ही जर पैसे देण्यास असमर्थ ठरलो तर आम्ही ती जमीन विकून घेणार, आणि त्या जमिनीची जी किंमत आहे आजच्या करंट सिच्युएशन मध्ये ती फक्त 3 करोड आहे. किती करोड आहे? 3 करोड. म्हणजे 3 करोडची जमीन आहे म्हणून लोकांकडून 15 करोड घेणं ही योग्य आहे का? नाही. त्या जमिनीची किंमत जी आहे ते तेवढीच किंवा योग्य प्रमाणात असली पाहिजे
जेवढं तुम्ही कर्ज घ्याल. समजा तुम्ही कर्ज घ्यायला 15 करोड आणि तुमच्या त्या जमिनीची व्हॅल्यू 14 करोड रुपयाची आहे आजच्या सिच्युएशनला. मग अशा वेळेस ते कुठं ना कुठं चालेल. बट तुमच्या जमिनीची किंमत 3 करोडच आहे आणि तुम्ही 15 करोडचं कर्ज घेत असाल तर ते कुठं ना कुठं काय व्हायले, मिसमॅच व्हायले, धोका केल्यासारखं होतं. मग अशा वेळेस जे आहे ते तुम्हाला गोष्टी तुमच्या माहिती पत्रकात मेन्शन करावं लागते. जेव्हा ही कंपनी डिबेंचर्स इश्यू करते तर इश्यू करत असताना माहिती पत्रक प्रसिद्ध करावं लागते. त्या माहिती पत्रकात मेन्शन करावं लागते की बाबा इफ इन केस आम्ही पैसे देण्यास असमर्थ ठरलो तर आम्ही ही जमीन विकून देणार. मग आता जेवढे लोक पैसे द्यायले ते कुठं ना कुठं शहानिशा करतील की बाबा ही जे जमीन म्हणाले त्याची आजची मार्केट व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. कंपनी 3 करोडची जमीन गहाण ठेवून 14 करोड रुपये कर्ज घ्यायली. मग अशा वेळेस कुठं ना कुठं बॅड इम्प्रेशन पडते. आणि एखादा मुलगा हुशार आहे की ढ आहे अभ्यासात, ओके, तर ते त्याच्या रिझल्ट वरून माहित होते. एका कंपनी जर कर्जरोखे विक्री करायला काढली तर ते कर्जरोखे विकणारी कंपनी खरंच किती चांगली आहे काय नाही हे कंपनीच्या माहिती पत्रकात दिलेल्या माहितीवरून कळते. कारण त्याच्यामध्ये पतश्रेणी असते. त्याच्यामध्ये काय असते? पतश्रेणी. आणि ह्या पतश्रेणी बद्दल आपण पुढच्या व्हिडिओज मध्ये डिस्कस करणार आहोत, या व्हिडिओमध्ये नाही. ओके, सध्या कारण हा आपण जो पार्ट करंट सिच्युएशन मध्ये डिस्कस करत आहोत तो आहे मालमत्तेवर बोजा किंवा बोजा निर्माण करणे. मालमत्तेवर बोजा स्थापन ऑब्लिक निर्माण करणे. बघा आता इथं पॉइंट काय सांगण्यात आलेला आहे, नीट लक्षात घ्या की कर्जरोख्यांचे विक्रीचे संपूर्ण मूल्य 15 करोडचे कर्जरोखे विकत असाल प्लस त्याच्यावर काय 2-3 करोड व्याज देत असाल तर या दोन्हीच्याही मूल्यांची बेरीज देण्यासाठी बोजा निर्माण केल्या जाणाऱ्या मालमत्तेचे मूल्य योग्य असले पाहिजे. म्हणजे 15 करोडचे कर्ज पाहिजे तुम्हाला आणि 15 करोडची जमीन आहे, ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. 15 करोड कर्जाच्या स्वरूपात लोकांकडून घ्यायला कर्जरोखे विकून 1-1.5 करोडची जमीन असेल तर ऐसा कैसा चलेगा पैसा. हा, चला त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने हमी दिलेल्या केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने हमी दिलेल्या सरकारी कंपनीने कर्जरोख्यांची विक्री केल्यास तिला आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करायची आवश्यकता नाही. काय सांगण्यात आलेलं आहे, काही काही कंपनी जे असतात ते केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने हमी दिलेल्या सरकारी कंपनीचे, आता काही काही कंपनी जे असतात ते गव्हर्नमेंटचे असतात. जसं की NTPC ही गव्हर्नमेंटचीच कंपनी आहे, राईट. NHAI नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया काइंड ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंटचीच कंपनी आहे, राईट. हे अशा प्रकारचे कंपनीज असतात. ह्यांना कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करायची गरज नाही. का? कारण ते गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत, राईट. इफ इन केस ते कंपन्या बुडाल्या तर गव्हर्नमेंट जवळ, सरकार जवळ एवढं पैसा आहे की त्याच्या दुप्पट ते तुम्हाला देऊ शकतात. त्यामुळे कधी पण लक्षात घ्या, गव्हर्नमेंट बॉन्ड्स ला खूप व्हॅल्यू असते इन्स्टेड ऑफ प्रायव्हेट बॉन्ड्स. आता परवाचीच एक गोष्ट आहे, तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघा, नितीन गडकरी बॉन्ड्स किंवा हायवे बॉन्ड्स असं टाका, तुम्हाला इंस्टाग्राम पेक्षा युट्यूबवर शॉर्ट्सच्या फॉर्म मध्ये किंवा व्हिडिओच्या फॉर्म मध्ये कळून जाईल की नितीन गडकरीला रेल्वे हायवेचे बॉन्ड्स विकायचे होते, त्याला पैसे पाहिजे होते, तर त्यानं 200 करोड साठी काहीतरी बॉन्ड विकायला काढला होता आणि लोकांनी जवळपास त्याला 10,000 ते 12,000 करोड रुपये दिले होते 3 ते 4 तासाच्या आत. म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्सला एवढी व्हॅल्यू असते. आणि एवढंच नाही, आपली 12वी अकाउंटची जर पुस्तक बघाल तर त्यामध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या सुद्धा अनेक गणितामध्ये त्या ज्या ज्या व्यवहाराचं आपण गणित करायलो, ज्या संस्थेचं आपण गणित करायलो, त्यांनी सुद्धा अशा बॉन्ड्स मध्ये पैसे गुंतवलेले असतात, राईट. म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्सला, गव्हर्नमेंट डिबेंचर्सला खूप व्हॅल्यू असते. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की सरकारच्या ह्याच्यावर का मालमत्तावर बोजा निर्माण करायची गरज नाही. कारण आपली बघा, रिलायन्स कंपनी प्रायव्हेट आहे, उद्या कंपनी बुडाली तर जबाबदारी कोण घेणार? कोणीच घेणार नाही. मालक बिलक रातोरात पळून जातात. विजय मल्ल्याचं एक्झाम्पल बघितलं आपण, नीरव मोदीचं एक्झाम्पल बघितलं. परवाच कुठेतरी मी न्यूज वाचलो होतो, आय गेस सातारा का कोल्हापूरला समर्थ नागरी सहकारी बँक अशी कोणती तरी बँक आहे, त्या बँकेनं गैरव्यवहार केल्यामुळं त्यांचे 6 महिन्यासाठी RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं त्यांचं लायसन्स रद्द केलं होतं. आता एखाद्या बँकेचं लायसन्स रद्द झालं याचा अर्थ 6 महिने तुम्ही त्याच्यातून पैसे काढू शकत नाही, उचलू शकत नाही, कोणत्याही प्रकारचे व्यवहार, छोटे मोठे व्यवहार सोडून करू शकत नाही. मग अशा वेळेस ते मॅनेजर बिरेजर गायब, पळून गेले, संस्था चालक वगैरे. का? कारण सापडले तर मारून टाकतात लोक.
राईट. आणि शिक्षा जी आहे ती एका व्यक्तीला होते. भीड मार्फत जेव्हा गुन्हा करण्यात येतो त्यावेळेस शिक्षा होत नाही. हे किती सारी बॉलिवूड मूवीज मध्ये आपण बघितलं. एका माणसाकडून चूक झाली तर गव्हर्नमेंट त्याला शिक्षा करते. बट जेव्हा हजारो लोक गुन्हेगार असतात, परवाच नेपाळच एक्झाम्पल आहे. नेपाळमध्ये किती मोठ्या प्रमाणात दंगे फसाद झाले होते. न्यूज मध्ये तुम्ही ऐकलं का की ह्याला जेल झाली त्याला झाली? कोणालाच नाही. का? कारण तो जो गुन्हा घडला होता, दंगे फसाद घडले होते, तो एक नाही अनेक लोकांमार्फत घडण्यात आला होता आणि सरकारच उलथापालथ झाली होती. त्यामुळे कोणी काही करू शकत नाही. अशाच पद्धतीनं जेव्हा एका खाजगी कंपनीची बारी येते तर त्यांना कंपल्सरी जे आहे मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो. सरकारी कंपनी असेल, भलेही कंपनी बुडाली, सरकार स्वतः येऊन समोर म्हणते की बाबा कंपनी बुडाली तर बुडाली, आम्ही आमच्या जवळून पैसे देतो. आमच्या जवळून म्हणजे ते आपलेच पैसे असतात सर्वसामान्य नागरिकांचे, बट सरकारजवळ असतात. ओके. चला, त्याच्यानंतर आता कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक अतिशय महत्वाचं आहे. कर्जरोखे विश्वस्त म्हणजेच काय? एक प्रकारचा दुवा असतो. कंपनी आणि कर्जरोखेधारक यांच्यामधला दुवा म्हणजेच कर्जरोखे विश्वस्त. आता याच्याबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे की माहिती पत्रक किंवा मागणी पत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी कंपनीला कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक करावी लागते. माहिती पत्रक किंवा मागणी पत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी कर्जरोखे वाटपापासून 60 दिवसात कंपनीला कर्जरोखे विश्वस्त करार करावा लागतो. आता बघा, कंपनी रिलायन्स कंपनी 15 करोड रुपये कर्जरोखे विकून निर्माण करायली, राईट. आणि हे कंपनी जे आहे ते जवळपास 1 एप्रिल 2026 ला कंपनी जी आहे 1 एप्रिल 2026 ला कर्जरोखे विक्री करणार आहे. तर याच्या 60 दिवस अगोदर म्हणजे नियर अबाउट 1 फेब्रुवारी 2026 लाच कंपनीला एका माणसाची नियुक्ती करावी लागते. त्या माणसालाच कोण म्हणतात? कर्जरोखे विश्वस्त. काय सांगण्यात आलेलं आहे? कर्जरोखे विश्वस्त. आता ह्याचं काम काय आहे की ह्या कर्जरोखे विश्वस्ताचं काम काय आहे की ज्या कंपनीनं ज्या लोकांना कंपनीचे कर्जरोखे विकले त्यांच्या न्यायाचं हक्काचं संरक्षण करणं. उद्या जर कंपनीने ज्या लोकांना कर्जरोखे विकले त्यांच्यापैकी काही लोक येऊन याला म्हणाले की बाबा सगळ्यांचं व्याज मिळालेलं आहे, आमचं व्याज आलंच नाही, तर ते अडचण किंवा ती जी तक्रार आहे ते निवारण करण्याचं काम कोणाचं आहे? कर्जरोखे विश्वस्ताचं. मग कर्जरोखे विश्वस्त काय करणार? कंपनीला कॉन्टॅक्ट करणार की बाबा टेक्निकल ग्लिचमुळे आला नाही, 2 दिवसात येऊन जाईल, थांबा. म्हणजेच ह्यांच्यावर ह्या कंपनीने ज्यांना ज्यांना कंपनीचे डिबेंचर्स विकले, कर्जरोखे विकले, त्यांच्या न्यायाच्या हक्काचं संरक्षण करणं. आणि ह्याची नियुक्ती कधी करावी लागते? कंपनी जर 1 एप्रिल 2026 रोजी कंपनीचे कर्जरोखे विक्री करायला काढणार आहे तर त्याच्या 60 दिवस अगोदर म्हणजेच कधी 1 फेब्रुवारी 2026 ला किंवा त्याच्या अगोदर केलं तरी जमते, बट अगोदर करावं लागेल. 60 दिवस मी का हायलाइट करायला? कारण तुम्हाला लक्षात झालं पाहिजे की कंपनी माहिती पत्रक, बघा आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, कन्फ्युज मध्ये जाऊ नका, की माहिती पत्रक किंवा मागणी पत्रक देण्यापूर्वी, माहिती पत्रक किंवा मागणी पत्रक म्हणजेच काय? एक प्रकारचं जसं लग्नाला जाण्यापूर्वी तुम्हाला पत्रिका येते तुमच्या घरात, मग पत्रिका आली की बघता मुलाचं नाव काय, मुलीचं नाव काय, कोणाचं आडनाव आहे, त्याचबरोबर लग्न कुठं आहे, किती वाजता लग्न आहे, एक्झॅक्ट मंगल कार्यालय कुठं, अशा गोष्टी जेव्हा बघता. तसंच माहिती पत्रक मध्ये काय असते की कंपनीला किती वर्षासाठी कर्ज पाहिजे, कंपनी कर्जाच्या स्वरूपात किती रुपये जमा करायली, कर्जरोखे विश्वस्त ही कोणती कंपनी आहे, त्याचबरोबर कंपनी कोणत्या प्रकारच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करायली, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेले असतात. आणि हे सगळे गोष्टी प्रसारित करण्यापूर्वी काय सांगण्यात आलेलं आहे? माहिती पत्रक किंवा मागणी पत्रक पूर्वी किंवा प्रसिद्ध करण्यापूर्वी कंपनीला कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक करावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे काइंड ऑफ पत्रिकाच्या वाटण्याच्या अगोदरच लग्न जुळवावं लागतं, एवढं बेसिक आहे. म्हणजेच काय की हा जो कर्जरोखे विश्वस्त आहे त्याची नेमणूक माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वीच करावी लागते. त्याच्यानंतर एकदा नीट लक्षात घ्या काय सांगण्यात आलेलं आहे, कर्जरोखे वाटपापासून आणि एकदा जेव्हा कंपनीनं कर्जरोखे वाटप केले 60 दिवसात कर्जरोखे विश्वस्त करार करावा लागतो. आता 60 दिवसात कर्जरोखे विश्वस्त करार म्हणजेच काय? काइंड ऑफ कंपनीनं ज्या लोकांना कंपनीचे कर्जरोखे विकले, कंपनीनं कंपनीनं ज्या लोकांना कंपनीचे कर्जरोखे विकले, कंपनी
कर्जरोखे विश्वस्त आणि कर्जरोखे धारक या सगळ्यांमध्ये करार केला जातो. कर्जरोखे विश्वस्त करार त्याला असं म्हणतात. आणि ते किती दिवसाच्या आत झालं पाहिजे? 60 दिवसांच्या आत कर्जरोखे विश्वस्त करावा लागतो. या करारात काय सांगितलेले असते? या करारात कंपनी आणि विश्वस्त यांना मान्य असलेल्या नियम व अटींचा समावेश असतो आणि कर्जरोखे विश्वस्ताची भूमिका स्पष्ट केलेली असते की बाबा ह्या कर्जरोखे विश्वस्त काय करायला पाहिजे, काय काय नाही, आणि कोणते नियम व अटी आहेत याचे पालन करायला पाहिजे, काय नाही, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्यात आलेले असतात. त्याच्यानंतर नंबर 4 आपण काल पण हा डिस्कस केला होता पॉइंट, आज पण डिस्कस करायलो. काय सांगण्यात आलेलं आहे? कंपनीकडे आता कंपनी भले मी काल सांगितलं होतं कंपनी जर 15 वर्षासाठी लोकांकडून पैसे घेत असेल किंवा 10 वर्षासाठी पैसे घेत असेल, सपोज कंपनी 2025 मध्ये पैसे घेतले तर परत कधी करायचे? 2035 मध्ये. 2025 पासूनच 2035 मध्ये जे पैसे परतफेड करायचे ते हळूहळू कंपनी जे आहे ते प्रत्येक वर्षी जमा करायला चालू करते. 2025 ला जे प्रॉफिट झालेलं आहे त्यातून काही हिस्सा बाजूला काढते, 26च्या प्रॉफिट मधून काही हिस्सा बाजूला, 27च्या प्रॉफिट मधून काही हिस्सा बाजूला, कारण जेणेकरून एंड मोमेंटला समोर जाऊन प्रॉब्लेम येणार नाही. त्यालाच काय म्हणतात? कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करणे. कंपनीकडे उपलब्ध असलेल्या नफ्यातून कर्जरोख्यांची परतफेड करण्यासाठी कंपनीला कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करावा लागतो. रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स फंड किंवा डिबेंचर्स रिडम्पशन फंड असे एक अकाउंट तयार करावं लागतं. बीकॉमला आहे तुम्हाला. देय असलेल्या कर्जरोख्यांच्या मूल्याच्या कमीत कमी 25% रक्कम कंपनीला कर्जरोखे परतफेड निधी खात्यामध्ये राखून ठेवावी लागते. पुढील वर्षी 31 मार्चला ज्या गुंतवणूकदाराची किंवा कर्जरोखेदाराची परतफेड करावयाची असते त्यासाठी कंपनी प्रत्येक वर्षी 30 एप्रिलला कमीत कमी 15% रक्कम गुंतवणूक ठेवी स्वरूपात ठेवावी लागते. अशी रक्कम फक्त कर्जरोखे परतफेडीसाठी वापरली जाते. आता काय सांगण्यात आलेलं आहे बघा की सपोज कंपनी 10 करोड रुपयाचे कर्ज घेतली लोकांकडून, तर त्या खात्यामध्ये त्या 10 करोड रुपये जर घेतली तर आता कंपनीला पैसे परत करायचे तर कंपनी सेपरेट खाते तयार करते, डिबेंचर रिडम्पशन फंड. तर त्या डिबेंचर रिडम्पशन फंड या अकाउंट मध्ये कमीत कमी 25% रक्कम कंपनीला कर्जरोखे परतफेड निधी खात्यामध्ये राखून ठेवावी लागते. म्हणजे भलेही तुम्ही 10 करोड रुपये लोकांकडून घेतलात, किती करोड रुपये घेतलात? 10 करोड. तर ह्या 10 करोड परतफेड करण्यासाठी तुम्ही एक अकाउंट तयार केलं. यस, त्या अकाउंटला काय नाव दिलं? डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट. डिबेंचर म्हणजे कर्जरोखे, रिडम्पशन म्हणजे परतफेड, फंड म्हणजे निधी, कर्जरोखे परतफेड निधी. एवढं तर बेसिक आहे. या अकाउंट मध्ये टू बॅलन्स बीडी, डिपॉझिट आहे, ऍसेट आहे, डेबिट बॅलन्स येईल. टू बॅलन्स बीडी म्हणून किती रुपये अगोदरपासून जमा करून ठेवावे लागतात? 2.5 करोड रुपये ह्याच्यामध्ये तसंच ठेवावे लागतात कंपल्सरी. किती करोड रुपये? 2.5 करोड रुपये. सर 2.5 करोड कसं आलं? साधं सिंपल आहे. 10 करोड देणं बाकी होत. 10 करोडचे 2.5% किती? 10 करोडच्या 2.5% सॉरी 10 माय बॅड 10 करोडच्या 25% म्हणजेच 2.5 करोड, 2.5 करोड रुपये. म्हणजे इनडायरेक्टली सर आपण जर 10 करोड घेतला लोकांकडून तर त्यातले 2.5 करोड तर त्या खात्यामध्येच ठेवायचे आपल्याला. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला आले किती? 7.5 करोड आले. यस, करेक्ट, व्हेरी गुड मॅथमॅटिक्स. ओके. त्यानंतर पुढील वर्षी 31 मार्चला म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षी, आता या वर्षी पैसे आले 2025 ला, तर 2.5 करोड रुपये आपण खात्यात ठेवले, 7.5 करोड रुपये वापरले. आता लोकांकडून घेतलेले पैसे म्हणजे वापरणारच ना बिझनेससाठी. मग आता तिथून पुढे 2025 ला पैसे आले 25-26 मध्ये, तर 26 आणि 27 मध्ये जेवढं वर्षभराचं आपलं प्रॉफिट होईल तर त्या वर्षी वर्षभराचं प्रॉफिट झाल्यानंतर 31 मार्चला फायनान्शियल इयर संपवतो. 1 एप्रिल पासून आपलं नफा तोटा कॅल्क्युलेट करायला चालू करता. मग एप्रिल महिन्यात, असं उदाहरणार्थ जर सांगायचं असेल, आपलं फायनान्शियल इयर बघा, कन्फ्यूज होऊ नका. आपण कर्ज रोखे घेतले 2025-26 मध्ये 10 करोडचे, तर त्यातील 2.5 करोड त्याच खात्यात ठेवला. आता मी गोष्ट करायलो 1 एप्रिल 2026 टू 1 एप्रिल 2026 टू 31 मार्च 2027 या तारखेपर्यंत. 1 एप्रिल 26 टू 31 मार्च 27 या वर्षभराचं प्रॉफिट आपल्याला 31 मार्चला वर्ष संपलं तर ह्या वर्षभरात किती रुपये कमवला काय नाही हे आपल्याला एप्रिल 2027 मध्ये माहित होऊन जाते.
कारण 1 एप्रिल पासूनच हळूहळू वर्षभराची केलेल्या ह्याची नफा तोटा फाइंड आउट करायला चालू करता. मग एप्रिल 2027च्या 30 एप्रिलला 2027ला 15% रक्कम, कमीत कमी 15% रक्कम गुंतवणूक ठेवी स्वरूपात ठेवावी लागते. अशी रक्कम फक्त कर्ज रोखे परतफेडीसाठी वापरली जाते. आणि मग आपल्याला जे 7.5 करोड रुपये देणं बाकी आहोत, 7.5 करोड, त्या 7.5 करोडच्या 15%, ओके, 7.5 करोडच्या 15% म्हणजे नियर अबाउट होईल 7.5 आणि 3.25, काइंड ऑफ 3.25 नाही, 3.75, राईट. म्हणजे टोटल होईल 10 करोड 10, राईट, 1,75,00,000. 1,75,00,000 कसं आलं तुमचं, तुम्ही निवांत विचार करा. कितीच्या किती? 7.5 करोडच्या 15%, 7.5 करोडच्या 15%, 1,25,00,000च्या आसपास अमाऊंट यायली 7.5 करोडच्या 15%. ओके, सो ही रक्कम जी आहे तुम्हाला, इथे CR लिहितो म्हणजे कन्फ्युजन मध्ये जाऊ नका, ही रक्कम तुम्हाला ठेवीच्या स्वरूपात किंवा गुंतवणूकच्या स्वरूपात ठेवावी लागते. एकदम सोप्या भाषेत सांगू, एकदम इझिएस्ट लँग्वेज मध्ये. येस सर, सोप्या भाषेत सांगा, एवढं मॅथमॅटिक्स कळणार गेले, दिमागाच्या वरून चाललंय. बघा, काही काही मुलं असतात मॅथमॅटिकली चॅलेंज, म्हणजे मॅथमॅटिकली स्ट्रॉंग असतात, त्यांना लगेच समजते. काही काही आपल्यासारखेच असतात, भारत माता की जय, शेवटच्या बेंचवर काय चालू आहे काहीच माहित नाही, त्यांना सोप्या भाषेत सांगतो. ओके, 15 करोड घेतला, सॉरी 10 करोड रुपये कर्ज रोखे घेतला, यस 10 करोड घेतला. नियमानुसार 25% तर राखीव ठेवा म्हणाले, 2.5 करोड तसंच ठेवून टाकला. ओके, राहिले किती? 7.5 करोड. आता पुढच्या वर्षी जेव्हा तुम्हाला फायदा होईल, 2025-26 मध्ये कर्ज घेतला, 2.5 करोड रुपये तसंच ठेवला, 26-27 पूर्ण आर्थिक वर्ष संपला आणि तुम्हाला जेवढाही फायदा झाला बिझनेसचा, राईट, त्या फायद्यामधून जेवढेही रक्कम तुम्ही कर्ज रोखे धारकांना देणं बाकी आहेत, कर्ज रोखे धारकांना किती रुपये देणं बाकी आहेत? 7.5 करोड. ओके, कारण 10 करोड पैकी 2.5 करोड तर ठेवला, देणं किती बाकी आहे? 10 करोड पैकी 2.5 करोड तसंच ठेवला, मग शिल्लक किती रक्कम देणं बाकी आहे आपल्याला? 7.5 करोड. तर त्या 7.5 करोड वर 15% त्या वर्षी राखून ठेवायचं, राईट. आणि मग सर 7 करोड वर आपण 15% राखून ठेवला, त्याच्यानंतर मग पुन्हा वर्षभर आपण बिझनेस करणार, पुन्हा जेवढी रक्कम आपण देणं बाकी आहोत त्याच्यावर 15% राखून ठेवायचं आणि मग ती रक्कम बाजूला काढून ठेवायचं. ऑल राईट, डन. चलो, त्याच्यानंतर असे हे टोटल 4 पॉइंट्स आहेत. एकदम सोप्या चांगल्या भाषेत समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला. एक्झाम मध्ये 4 मार्काला येऊ शकते. कंपनी नियम 2014 नुसार भाग भांडवल आणि कर्ज रोख्याचे नियम तरतुदी स्पष्ट करा म्हणून येते, व्यवस्थित पाठांतर करून टाकायचं. ऑल राईट, डन. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडती युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.